सरपंच सरपंच आले का मग सगळे जण आले का करायची मग तंटा सभा सुरू करायची मग काय ते मॅटर तुम्ही होते ना काल ते भांडणात सांगा बरं एकदा मला एकदा म्हणजे कसं मग ते पुढे बोलता येईल कसं करायचं काय करायचं आत्माराम भाऊ, आता तुम्हीच तंटामुक्ती अध्यक्ष म्हणलं तुम्हाला पुढाकार घे नाही. मी तुम्हाला सविस्तर सांगतो. एकच कस झालं काल तर मीच गेलतो भांडण सोडायला. काय मी रामभाऊची तर चहा पीत घेतो काल आणि तिकडून झांडे आला. झांडे म्हणे की भांडणं सुरू झाली म्हणे गडीत आपल्या. म्हटलं कोणाची भांडणं आहे? तर ते म्हणे शांताभाऊच्या पोराची भांडणं म्हणे सुनीलच्या आणि अनिलच्या. आता कोण झाली काय झाली आता आम्ही गेलतो ते मारामाऱ्या सुरुवाती भाऊ मॅच सोडले ते तुम्हाला सांगतो मी कसं झालं तिथं. अध्यक्ष साहेब मी सांगतो ना तुम्हाला भांडण काय झालं तर मीच होतो तिथं. मीच गेलो सरपंच साहेबाला बोलवायला. मला सगळे डिटेल माहिती मला विचारा तुम्ही काय काय झालं तिथं. राहतो जिकडे मॅटर असलं तिकडे राहतोच झेंडे हजर. याला कसं काय माहिती होतं सगळ्याच्या आधी याला काही कामच नाही म्हणून 2दा 12 नापास झाला. डेंगे काय म्हणून तुला नाकाच्या नाकात डेंगे माहिती तू किती हुशार आहे मला म्हणून एवढा माहिती आहे झेंड्याच्या कानालाच पक्की रे. मनातल्या मनात बोलत तर त्याला ऐकू गेलं तिकडे. डेंगे कारनामे नाही करायचे आपले. आपण सगळ्या गावातलं कोणाचं कोणा माहित राहते कुठं काय चालू आहे. झेंड्या सांगतो तू पटपट काय झालं तर सविस्तर सांग मला पटकन लगे आता. तंटामुक्ती अध्यक्ष काका काय झालं माहिती का मी गल्लीन चाललो होतो त्या रस्त्याने तिकडे शाळेच्या त्या मंदिराच्या कोपऱ्यावर हे दोघांचे भांडणं चालू होते त्याच्या घराजवळ. आणि ह्या सुनीला नाही का आणि रे लाता खाली मारलो आणि बुक्क्या पण मारल्या 2-4. पण हे भांडणं कशामुळे झाले मला काही एवढं माहित नाही बरं का. पण सुनील दारू पेल होता बरं का तो रागा रागात त्याला मारत होता आणि शिवाय देत होता. मग त्या तोपर्यंत मी तिकडे गेलो सरपंच काकाला बोलवायला. सरपंच काकाला बोलून आणलं मग काय भांडणं मिटवले. पण भांडणं कसं काय झाले ते तयारी विचारात दोघायला एवढं मला काही माहित नाही कामून झाले तर. झेंड्या माझ्याविषयी लावलो सांगू राहिला अध्यक्षाला आणि माझ्यावर आरोप लावू राहिला की मी अनिलला मारलं म्हणून आणि मी दारू पेल होतो म्हणून मग सांगू राहिला का तो अजून थांब तो झेंड्या तो फक्त मला एखादी भेट रे नाही तो बुक टेंगुल गार्डन मी पण नावाचं सुनील नाही मग मी. खरे सुनील काऊन मारलं तो अनिलला तुझ्यापेक्षा लहान आहे तो शिकवला तो अजून त्याला मारावतो काय कारण काय पण तुमचं नेमकं भांडणाचं तो बाप मोठवला तुमची रोजच भांडणं होती म्हणून काय तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं सांगा बरं आता मिटूनच टाकू तुमचा प्रश्न आहे एकदा. अध्यक्ष मग याच्यात काहीच गुन्हा नाही बरं का. त्या आण्याला पहिलं तुम्ही समजून सांगा तो काहीच काम करत नाही खुशाला आयतं खाऊ राहिला. त्याला मी आयतं पसाठी काम आहे का मी राब शेतात राबतो इथं आणि सगळं काम करतो मी नाही बायको हा खुशाल कॉलेजमध्ये हिंडतो तिकडं आणि रोज याला पैसे पाहिजेत भाड्याला जायला कॉलेजला जायला कवर सांभाळून मी याला डोळ्या ग्रॅज्युएशन झालं तरी अजून नाकल नाही आली याला. अनिल तो म्हणणं काय याच्यावर तू ये बरी इकडे जसं पुढे ये. तू कोण घेऊन राहिला याला तो का मारतो काय तुला ये इकडं मी नाही आता सांग तुला काय प्रॉब्लेम आहे. अध्यक्ष काका खरं आहे तो पण पैसे लावतो पण मी नाही म्हणतो का त्याचे उपकार माझ्यावर आहेच ना. पण मी आता नेमकं ग्रॅज्युएशन झालं मी MPSC पेपर तयार देऊ राहिलो मी इंटरव्ह्यूपर्यंत घेऊन गेलो 1-2दा. आता यानं काय थोडं 2-3 वर्ष दम भावून तसा 1-2 वर्षात मी लागतोच ना. यायला मी उपकार ठेवणार घ्यायचे यायला डबल वावर घेऊ आम्ही घर बांधू एकत्र येतं चांगलं होईल मग पण लग्न होणारच आहे ना. पण यायला दम धारवणं वहिनी ना यानं पण ते म्हणते की तुला सांभाळत नाही तर मायाबापाला सांभाळत नाही म्हणजे मायाबापाला घेऊन मायाबापाला घेऊन कुठं राहू सांगा बरं तुम्ही. आता मग शेतात काम केल्यावर अभ्यास कोण करणार आहे. खरे सुनील असं कसं बोलतो तू तुला भावीन तो लहान तोही काय मायबाप नाही गेली त्याचे मायबाप मोठवला तुमचे मायबाप आता 60-65च्या पुढे धकले त्याला कामं होत नाही तुपली जबाबदारी नाही का आता तो लहान भावाला इंटरव्ह्यू दिला त्यांना 2 इंटरव्ह्यू दिले म्हणतो तो MPSCचे लागणार आहे त्याचे 2-1 वर्षात तू कशाला इतकी काळजी करू राहिला लगे आणि तू कर्तव्य ना तू मोठा भाऊ म्हणून त्याला सपोर्ट करणंच आहे तुला. तू लागल्यावर मी तुम्हाला माझ्या हातानं व्हायला काढून देतो बरं का. आता तुम्ही आता गुन्ह्या गोविंदा नांदा मी म्हणतो तसं ऐका आता काय म्हणतो सुनील व्हायला निघायचं कामच नाही पडलं पाहिजे. आता मला पाय बरं 3 लेख आहेत 2 शेती पाहू राहिलेत 1 शिकू राहिला 1 विदेशात बरं अमेरिकेत गेला तो MBBS करायला एकच कुटुंब आहे ना अजून आणि गुन्ह्या गोविंदा नांदू राहिलो आम्ही. तुम्ही पण व्हायला गेलाच इतकं विचारच ना करून अजून त्या पोराचं लग्न नाही काही नाही तू कशाला नकार नाही करू शिकू दे त्याला त्याची शिकायची इच्छा आहे तर पुढं जाऊन तोच नाव घेईन ना देऊ की मला दादा शिकवलं म्हणून. अध्यक्ष काय होऊन काय राहिलं माहिती काय भांडणामुळे मला येतं टेन्शन आणि मग अभ्यासात लक्ष लागत नाही. मग आता त्या दिवशी भांडणं झाले बंद्या गावात पहा बरं आमच्या इज्जत गेली की नाही आमच्या घराची की बा मोठ्या भावाला लहान भावाला मारलं म्हणून. आता बघ मला वाटतं कसं व्हा म्हणून मी पण सुशिक्षित आहे ना मला कळतं सगळं पण एकदमच धरांदार दारू पिऊन येतो दारूचं पण लई व्यसन लागले आता माय बापाला भांडतो त्याची बायको पण त्याच्या कोणी याला काहीच बोलत नाही. आता एकटंच काम होतं का माय बाप पण करू लागते शेतात कामं आणि कधी कधी मी पण जातो बरं कधी पाणी द्यायला जातो कधी खत टाकायला जातो. आता लागवड केली तर लागवडीला पण मी मदत केली अभ्यास पडून मी यायला मदत करतो शेतात पण असं नाही की बाबा हेच काम करते म्हणून. पण आता थोड्यावर आले मग यांना चांगलं राहू नाही का आता. मी काय म्हणतो सुनील तू ऐक बरं का आता इतके जण तुला समजून द्या आम्ही टाइमपास नाही चालला इथं इतके जण आम्ही आमच्या मुलाचा टाइम गमून येतो आमचे कामधंदे सोडून तुम्हाला समजायला आलो इथं. आता तू चांगला राह आता तू तक्रार नाही आली पाहिजेत आणि मुकाट्याने त्या पोराला सपोर्ट कर बरं का. तक्रार नाही त्याला अभ्यास करू चांगला नीट राह तू दारू प्यायला की पाय मग आता. मला कोणाचं ऐकायचं नाही मला व्हायला निघायचं म्हणजे निघायचं
मी कोणाच्या इथं गुलाम नाही काम करायला घरात एकटा. सगळे आहे ते बसून खाते, मी एकटा करून मरू काय? मी नाही बायको, आम्हाला आमचं जीवन नाही काय? आम्हाला वाटत नाही आमच्या घराचं, आम्हाला आमच्या डोळ्यात आम्हाला पाणी की नाही यायचंच करत बसा कधी पण. मला बायकून सांगितले की आपण व्हायला निघायचं, आपलं काही खरं नाही. मला व्हायला निघायचं. मला बायकोचं लयच ऐकतं राव, याला कोणाचंच घ्यान नाही, बायकोचं गुलामच झाला इथं. ए डेंग्या चुप बैस ना, एका बुकीत मरशील तू त्याच्या. जास्त बोलू नको, चुप बैस. तुला जर व्हायला निघायचं असेल ना भाऊ, तुला जमीन भेटणार नाही. ते अनिलला सगळं जमीन भेटल, माय बापा सांभाळून देऊ. तू तोही बायको जा तिकडं, काही करा तिकडं तुम्ही, रोजांचा कोणाच्या काही जा, तुला जमीन भेटणार नाही म्हणजे नाही. तू इतक्या जणांचा मान ठेवून नाही राहिला, व्हायला निघायचं म्हणतो यायला सोडून. कोण करण रे मग एवढी मोठी शेती? 10-12 एकर शेती आहे, ती पडेल ना. आणि यायला कोण सांभाळणार आहे मग निर्णय. तुला जर व्हायला निघायचं असेल तर तुला एक तुकडा भेटणार नाही जमिनीचा. खुशाली अनिल कोणाला देऊन टाकून ठोक्या ना, आणि ते खातील. तू वजन पाय तुपल्या. अध्यक्ष साहेब बरोबर बोल राहिले ना, असंच पाहिजे सुनेला. लय मारलाय देऊ, दारू पण रोज भांडणं करतो. आणि शेजारच्या यार त्रास याच्यामुळे मी 12 नापास झालो, अभ्यास होत नाही याच्यामुळे. ए झंडिया काही बोल नको ना, त्यांना ऐकलं गेलं तर मारणं तुला तू एका लाताचा नाही पोहत्याच्या. तो जीवच काय रे? कसं जमीन भेटणार नाही मला? कसं काय नाही भेटणार जमीन? इथे सगळी जमीन मी एकटा करत आलोय, तो का भावाचा हिस्सा आहे. 12 एकर जमीन आहे ना, 6 एकर मला 6 एकर दिलं, मिटला विषय. लगेच व्हायला निघून जातो मी, आपले परत शेती म्हटली. 6 एकर दिलं आणि 6 एकर तुला म्हणल्यावर तर मा बाप काय खाईन रे? तुम्ही दोघाही भावाला 6-6 एकर घेतलं तर मा बापाला काय व्हायला निघायचं म्हणून राहिलं तर? सुनील, 12 एकर जमीन आहे ना, 2 एकर तुला भेटेल. फक्त 2 एकर तो मायबापाच्या नावावर. 8 एकर राहील भाऊ, 8. आणि अनिलला 2 एकर. जर अनिल जर राहत असेल ना मायबापाला घेऊन, तर ते मायबापाला आणि अनिलला टोटल 10 एकर जमीन. तो 2 एकर फक्त, कारण तुला वागणुकीसाठी भेटलीच पाहिजे. 2 एकर फक्त बरं, आणि त्या 10 एकर मग आपण ते आणलं. आणि मग 2 एकर म्हणजे मग तुम्ही असं एवढं समजलं काय? कमीत कमी मला 5 एकर जमीन पाहिजे एकट्याला, आणि बाकी जमीन तयार घ्या मला. मग कमीत कमी 5 एकर लागतेच ना मला पण. मग 12 आहे ना, याचं काय? हे उद्या नोकरी लागेल, मग काय घेऊ आता म्हणून राहिला नोकरी लागला, असं करेन तसं करेन. कोणाचं नाही भाऊ, जाऊन बदलला आता पहिल्यासारखं राहिलं. मग आपलं पान आहे करे सुनील, तर कळत नाही का रे? मी तुपला बापच आहे ना, काय अनिलचा एकट्याचा बाप आहे. तुम्ही दोघं मला सारखेच आहे ना. तो हातात व्यवहार गेला म्हणजे काय तू काय सगळ्या घराचा मालक झाला काय? मी अजून जिवंत आहे ना. तुला व्हायला निघावून काय फायदा होणार आहे? ते पोरगा आता शिकू राहिलं आहे, शिकू दे त्याला. इंटरव्ह्यूपर्यंत गेलं, उद्या कधी एखादा अधिकारी झाला तर ते पण तुला नाव घेईन ना की नाही बाबा मला माझ्या भावानं शिकवलं, मोठ्या भावानं, त्याचे उपकार राहील ना. पण तू आता लगे व्हायलाच नाही का म्हणलं तो बायकोचं ऐकून तिनं तो याच्यात काड्या टाकल्या, तर दिमाखात काहीतरी टाकलंय, त्याच्यामुळे तू असा वागू राहिला. नाही तर लग्नाच्या आधी तू तसा नव्हता, लग्नानंतर तू बिघडला. बापाला ओळखून नाही राहिला, तू भावालाच ओळखून नाही राहिला. काय इज्जत राहिली रे गावात? नाही दिसतात म्हणते की मी असं आहे तसं आहे, असं काम करतो तसं काम करतो शेतात. दादा सगळे लोक काय म्हणते त्याच्याकडे लक्ष देऊन तू आता ऐक ना, मिटून टाक आपली भांडणं. घरातल्या घरात भांडणं होतच असतात, मिटून टाक ना. तू मोठा आहे माझ्यापेक्षा, मला समजावून सांगून नको लावतो. तू ऐक ना, आता वडीलधारी माणसं आहेत सगळे, आहे की नाही? बाबांनी पण समजून सांगितलं, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, सरपंच साहेबांनी पण सांगितलं. मी ते जे म्हणलं ते ऐकायला तयार आहे. तू पण ऐक ना, आता व्हायला काय निघतो कारण आपण राहू चांगलं. मी पण मदत करू लागतो तुला सुट्टी दिवशी शेतात. तू एवढा मोठा झाला का मग समजून सांगायला? तू 4 उन्हाळे त्यापेक्षा मी शिल्लक खाल्ले तसं, आणि तुम्हाला समजून सांगू राहिला. मला कोणाचं ऐकायचं नाही आहे. मी बायको व्हायला निघतो, तुम्ही तुमचं पाच बसा. तुम्हाला काय करायचं ते आम्ही वाटलं तर झोपेत राहू शेतात तिकडे, पण मला तुमच्यात राहायचं नाही. मी तुमचं लोणं वळायला रिकामं नाही, थकलो तुमच्या करू. तू तुपल्या बापाचं ऐकायला तयार नाही म्हणजे किती मजूर आहे रे तू? इथं सरपंचाचं ऐके ना, एवढा मोठा मी स्वतः तंटामुक्त्या अध्यक्ष आहे. इतके मी भांडणं मिटवले पूर्ण गावात. 5-6 हजार लोकसंख्येत आपलं गाव आहे. सगळी पण मानतात माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही, आणि तू माझ्या पुढे टटर करू आला. तू दाखवतोच माझा हिसका आता. तुला 1 गुंठा पण जमीन भेटू देत नाही ना मी. तू जाय कुठं जायचं तर तो बायकडून तो आजच तुम्ही घराच्या बाहेर निघा, पाहतो मी तू काय करतो तर. तुम्हाला काय करायचं ते करा, मी कोणालाच घेत नाही ना. हे रेच नाही बॉडी आपल्याला बॉडी. कोणी येऊ द्या ना, मारा करायला तयार आहे. कोणी येऊ द्या ना, पाहतो मी आपलं व्हायला निघणार म्हणजे निघणार. 6 एकर जमीन घेणार म्हणजे घेणार. पहिल्यांदा तरी 5 म्हणत होतो मी, पण आता 6 एकर जमीन मी स्वतः घेणार आहे. पाहतो कोण मला देत. मी यंदा वावर पेरणार म्हणजे पेरणार आहे. तंटामुक्ती अध्यक्ष काका, तंटामुक्ती अध्यक्ष काका. आता पण दारू रे बरं, दारू पिऊन बोलू राहिला. ते तुम्हाला ते मी दारू पिताना पाहिलं होतं त्याला तिकडे घरामागे दारू पित होता तो. आजच्या सभेचा निर्णय, हा शेवटचा निर्णय सांगतो की सुनीलला मी 1 गुंठा पण जमीन देणार नाही आहे. अनिल आणि त्याच्या बापाकडे जमीन राहील 12 एकर पूर्ण. तो जर गुमानं राहत असेल तर पूर्ण शेती तो करेल, व्यवहार पण तो पाहिजे घरातला. पण तो जर व्हायला निघत म्हणायचा असेल तर त्याला 1 गुंठाही भेटणार नाही. हा माझा अंतिम निर्णय. आणि ह्या निर्णयात जर कोणी तडा दिला, पहा मग दाखवत त्याला. सुनील समजलं ना तुला? पाय तू आता दारू पेले मला माहिती आहे, तोंडाचा वाशिवर आला मला. उद्या सकाळी सांग मला तुला मान्य आहे का नाही मान्य आहे. उद्या सकाळी भेटतो मी, तो घरी येतो. उद्या बसू आपण. आता बोलायला
मग मूड नाही तो आहे बोलायला आता. मला कळालं की तू दारू पेल म्हणून, म्हणजे तुला काही अर्थ नाही सांगून आता. सगळ्या सभेत वाया गेला आजचा वेळ आमचा पण. उद्या सकाळी मी तुझ्या घरी येतो आणि उद्या सकाळी तुला विचारतो काय इथं. आता सभा इथंच रद्द करतो मी.